बारामतीच्या काटेवाडीत तुकोबांच्या पालखी सोहळ्यानिमित्त अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र आले होते। दरम्यान यावेळी दोघांनी एकमेकांसोबत बोलणं टाळलं। दरम्यान यानंतर सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या घरी जात अजितदारांच्या आईची भेट घेतली आहे। पाहूयात। बारामतीच्या काटेवाडीत संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यानिमित्त अजित पवार, सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार एकत्र आले होते। या पालखी सोहळ्यानंतर सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या घरी जात अजितदादांच्या आईची भेट घेतली। दरम्यान या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। मात्र आशा काकींना नमस्कार करण्यासाठी गोविंदराव पवारांच्या घरी गेल्याचं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं। मी गेले, काकींना नमस्कार केला, काकींना भेटले, सुनेत्रा वहिनींच्या आई होत्या, त्यांचं दर्शन घेतलं, त्यांना नमस्कार केला आणि मी निघाले। कारण का आदरणीय पवार साहेबांचा कार्यक्रम आहे, तर मी त्या दोघींना म्हणजे सुनेत्रा वहिनींच्या आईंना आणि आशा काकींना दोघींनाही नमस्कार केला। आम्ही दोघांनी आणि आम्ही लवकर निघालो कारण का आम्हाला काटेवाडीत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात अजित पवार, सुप्रिया सुळे एकत्र आले होते। दरम्यान यावेळी दोघांनीही एकमेकांसोबत बोलणं टाळलं। काटेवाडीमध्ये तुम्ही सगळे एकत्र होता, दादा पण होते, तुम्ही पण होता, पण एकमेकांच्या समोर तुम्ही आला नाहीत किंवा संवाद तुमच्यातला झाला नाही, असं का झालं? कारण का वारीचं जेवण लेफ्टला असतं आणि काकी आत घरात। नाही नाही, आता काटेवाडीमध्ये जेव्हा पालखी आत लेफ्ट आहे ना, जेवण बाहेर असतं ना लेफ्टला, गार्डन। तुम्ही बोलण्याचा प्रयत्न केला दादांशी? नाही, भेटच नाही झाली ना, भेटच। तुम्ही मागे होता, दादा पुढे होत्या? नाही, लेफ्टला होते, वारीचं जेवण चाललं होतं आणि काकी वेगळ्या ठिकाणी। सुप्रियाताई पण इथं आल्या आहे ना, प्रत्येकाला वाटतं सगळ्यांना यायचा अधिकार आहे ना, प्रत्येकाला वाटतं सगळ्यांना यायचा अधिकार आहे। आज अजित पवार आणि सुप्रिया सुळे काटेवाडीत एकत्र आले होते। मात्र शनिवारी बारामतीत तुकोबा महाराजांच्या पालखी सोहळ्यात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार देखील एकत्र दिसल्या। यावेळी दोघींमध्ये संवाद देखील झाला। आता सुनेत्राताई पण या ठिकाणी आलं होतं, काय बोलणं झालं? हो, मी आल्याच वहिनींना भेटले। मी वहिनींनाही म्हणलं की वरून बघा, पण त्यांना खालून आरती करायची होती, त्याच्यामुळे त्यांनी ती आरती केली। नंतर माझी आई तिथे आली आणि त्याच्यामुळे माझ्या आईनी आणि मी आणि सात भाभी आम्ही सगळ्यांनीच हा आनंद घेतला। अजितदादांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर महाराष्ट्रात अजित पवार विरुद्ध शरद पवार असा राजकीय संघर्ष सुरू झाला। दरम्यान यानंतर पवार कुटुंब कुठेही एकत्र दिसल्यानंतर चर्चांना तोंड फुटतं। दरम्यान आज सुप्रिया सुळे आणि अजितदादा एकत्र आले, तसंच सुप्रिया सुळेंनी अजितदादांच्या आईचीही भेट घेतली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।